अकोल्यामधील मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय। जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। जय मालोकार यांचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचं शवविच्छेदन अहवालामधून आता उघड झालंय। 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावरती या ठिकाणी हल्ला झालेला होता। मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये राडा झालेला होता, कारण मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली होती। मागणी एवढीच आहे की पोलिसांनी याच्यामध्ये उच्च चौकशी करावी, सगळ्यात पहिली मागणी। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला संरक्षणाची खूप जास्त गरज आहे, कारण आता मी या गोष्टीची मागणी करतोय, आम्हाला माहिती नाही आहे कोण आहे काय आहे। रस्त्याने चालता चालता सुद्धा आम्हाला सुद्धा काही कोणी करू शकते, ॲक्सिडेंटल घडू शकते, कोणी मारहाण करू शकते, किंवा एखाद्या पक्षाचे कोणी 10-12 गुंड येऊन आम्हाला सुद्धा मारू शकतं। याला जबाबदार कोण? आणि आम्ही गेल्यानंतर हे प्रकरण इथेच दबत जाईल, जशा हजारो फायली आजपर्यंत दबत आल्यात। तर या शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। पाठीवरती, छातीवरती, डोक्यावरती आणि मानेवरती जबर मारहाण झालेली आहे। छातीच्या 4 ते 5 बरगड्या या फ्रॅक्चर झालेल्या आहेत। डोक्याला गंभीर मारहाण झालेली आहे। मेंदूलाही सूज आहे। मेंदूला मार लागल्यानं मेंदूच्या वजनामध्ये वाढ झाली। मानेवरती जबर मार लागल्यानं मज्जातंतूंनाही इजा झालेली आहे। न्यूरोजेनिक शॉकमुळे जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।